नमस्कार. लंच विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये रेसिपी तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते. जास्त मसालेदार नाही आणि एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी तांदूळ कोणता घेतला आहे ते सांगणार नाही. तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी घेतले आहे 1 किलो चिकन, 7 ते 8 मीडियम साईजचे कांदे, मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. टोमॅटो घेतले आहेत 4 आणि 1 लिंबू घेतला आहे. इथे घेतला आहे आलं, लसूण आणि कोथिंबीर. याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. काही गरम मसाले घेतले आहेत. त्याच्यामध्ये तेजपत्ता, शहाजिरे, काळी मिरी, लवंग, 1 चक्री फूल, दालचिनी आणि मोठी विलायची. याची सुद्धा आपल्याला छान पावडर करून घ्यायची आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेशन करायचं आहे. चिकन मॅरिनेशन करण्यासाठी मी फक्त हळद आणि मीठ घेतलं आहे. ते छान लावायचं आणि 5 मिनिटांसाठी फक्त झाकून ठेवायचं. काही दही वगैरे घालायची काही गरज नाही, कारण आपण खूप सिंपल आणि झटकीपट रेसिपी बघणार आहोत आणि तितकं चवदार रेसिपी बनणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. आता हे 5 मिनिट झाले. आता आपलं चिकन छान मॅरिनेशन झाले आहे. ते आता एका टोपामध्ये काढून घेऊया आणि फक्त थोडंसं शिजवून घेऊया. इथे आलं, लसूण आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. ती झाल्यानंतर लगेचच मी आता तो जो गरम मसाला आपण काढलेला आहे, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, मोठी विलायची, चक्री फूल, काळी मिरी, हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी पावडर करायची. जाडसर पावडर केली तर ते आपल्या दाताखाली येते आणि मग कडूसर असा चव लागते. हे बघा, छान अशी पेस्ट तयार झाली आहे. आपली पावडर छान अशी तयार झाली आहे. इथे घेतला एक मीडियम साईजचं पातेलं. तुम्ही हवं तर कुकर मध्येही करू शकता. तेल घ्यायचं. तेल थोडंसं जास्तच लागते कारण बिर्याणीला. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता, शहाजिरे, काळी मिरी आणि लवंग हे टाकायचं आहे आणि ते पण छान थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं. मसाला छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये कांदे टाकायचे. जे आपण बारीक पातळ चिरलेले कांदे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. कांद्यालाही छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, मी छान असं कांदा परतून घेत आहे. बरेच लोक कांदा पहिले काळसर असं थोडासा परतून घेतात आणि बिर्याणीवरती टाकतात, पण मी तसं नाही करत. कारण ही बिर्याणी रेसिपी अशी आहे जी कोणीही करू शकेल. आता आपण कांदा छान परतला की त्याच्यामध्ये टाकूया मिरची. मिरची पण छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, मिरची पण छान परतून होत आहे. तुम्ही कशा प्रकारे बिर्याणी बनवता तेही सांगा.
ही जी रेसिपी आहे ती झटकीपट कमी वेळेत बनणारी आहे, म्हणून मी दाखवली आहे. कधी कधी गडबड असते, घाई असते, त्याचे पटकन बनवायची असते, म्हणून ही रेसिपी खास तुमच्यासाठी. इथे छान कांदा आणि मिरची फ्राय झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि तेही 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस लो ठेवायचा आहे. हाय फ्लेम ठेवली की आलं लसूणची पेस्ट बुडाला चिटकते. छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान मिक्स झाले आहे. कच्चा वास येईपर्यंत मी छान परतून, कच्चा वास जाईपर्यंत मी छान परतून घेतला आहे. आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो पण छान आपल्याला मऊसूत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मऊसूत होण्यासाठी मी आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे. मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो जे आहे ते लवकर मऊसूत होतो. छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. हे बघा छान आपला सगळा मसाला जो आहे तो फ्राय होत आहे. छान टोमॅटो पण त्याच्यामध्ये मऊसूत झाले आहे, फ्राय झाले आहे छान. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद, लाल मिर्च पावडर. लाल मिर्च पावडर थोडीशी कलर साठी टाकली आहे मी, कारण ऑलरेडी आपण भरपूर मिरची टाकली आहे. आणि जो वाटलेला गरम मसाला आहे तोही त्याच्यामध्ये टाकायचा. गरम मसाला वाटून घेतल्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण अशा प्रकारे बिर्याणी नक्की ट्राय करा. आता त्याच्यामध्ये थोडंसं फ्लेवर येण्यासाठी एव्हरेस्ट शाही दम बिर्याणी मसाला टाकायचा आहे. आणि गॅसची फ्लेम तो लोच ठेवायची आहे, कारण आपण मसाले टाकलेले आहेत ते जळण्याची शक्यता आहे. छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपण जे वाफवून घेतलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकूया. त्याच्यामुळे चिकन मध्ये जे सूप आहे ते नंतर टाकायचं. सुरुवातीला फक्त चिकनच टाकायचं मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं 2 मिनिटांसाठी. कारण तो मसाला जो आहे तो आपल्या चिकनला छान असा सर्वकडे लागेल आणि त्या मसाल्याची चव चिकन मध्ये उतरेल. त्याच्यामध्ये मी आता एक लिंबू पिळून घेतला आहे. लिंबूने छान आपली बिर्याणी जी आहे ती सुटसुटीत तर होतेच आणि आंबूस छान लागते खायला. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. हे बघा 2 मिनिट झाले आहेत. छान मिक्स करून घेऊ. बघू शकता मसाला अजिबात कुठेच खाली बुडाला चिटकलेला नाहीये, कारण गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तांदूळ. तर माझा तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे की तुम्ही हा तांदूळ कोणता आहे ते ओळखा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर सगळा तांदूळ मी मसाल्यामध्ये ऍड केला आहे. छान असा मिक्स करून घ्यायचा. बिर्याणीमध्ये कधीही गरम पाणीच ऍड करायचं, थंड पाणी ऍड करायचं नाही.
इथे बघू शकता मी गरम पाणी ऍड केलं आहे. जुना तांदूळ असेल, इथे बघू शकता बिर्याणी शिजत आली आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता टाकूया त्याच्यावरती कोथिंबीर. तुम्ही बघू शकता बिर्याणीला कलर तो खूप छान आला आहे आणि दिसायलाही चवीलाही तेवढीच छान लागते. हे बघा, तुम्हाला दाखवते मी कशी झाली आहे सुटसुटीत. हे बघा, चिकनही छान असं व्यवस्थित शिजलं आहे आणि बिर्याणी पण खूप छान झाली आहे. तुम्ही ज्यावेळेस ट्राय कराल त्यावेळेस अशी एकदा बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी हा तांदूळ कोणता वापरला आहे तेही तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि स्वस्त खा.